नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. अशक्य शक्य करतील स्वामी ही केवळ एक ओळ नाही तर लाखो भक्तांचा अनुभव आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी धडपडणारा विद्यार्थी असो किंवा ऑफिसमधील टार्गेट्स आणि ताणतणावांचा सामना करणारा कर्मचारी असो, प्रत्येकाला एकाच प्रश्नाने सतावलेले असते: यश कसे मिळवावे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून श्री स्वामी समर्थांची सेवा कशी करावी, जेणेकरून त्यांच्या कामात एकाग्रता वाढेल, अडथळे दूर होतील आणि निश्चितच यश मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात सांगितलेले उपाय अत्यंत सोपे आणि प्रभावी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा मुख्य धर्म म्हणजे अभ्यास. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे की कर्म करत राहा, पण अनेकदा अभ्यासात मन लागत नाही, स्मरणशक्ती कमी पडते किंवा परीक्षेची भीती वाटते. अशा वेळी स्वामी सेवा तुम्हाला मानसिक बळ देते. सकाळी उठल्यावर सर्वात आधी अंथरुणावर बसून दोन्ही हात सोडा आणि किमान 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. यामुळे दिवसभरासाठी सकारात्मक ऊर्जा मिळते. पुस्तके उघडण्यापूर्वी स्वामींचे नामस्मरण करा. हे स्वामीराया, मी जो काही अभ्यास करेन तो माझ्या लक्षात राहू दे, अशी प्रार्थना करा. अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी रोज सकाळी किंवा संध्याकाळी एकदा स्वामी समर्थ तारक मंत्र आवर्जून म्हणा. तारक मंत्रामुळे मनातील भीती आणि नकारात्मक विचार नष्ट होतात. गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर एक पिवळे फूल अर्पण करा. पिवळा रंग विद्येचा आणि ज्ञानाचा प्रतीक मानला जातो. तुमचा प्रामाणिक अभ्यास हीच स्वामींची सर्वात मोठी सेवा आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर कमी करून अभ्यासाला प्राधान्य देणे हाच या सेवेचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. आता वळूया नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांकडे. ऑफिसमधले राजकारण, कामाचा तणाव, बॉसची ओरड आणि प्रगती थांबल्यासारखी वाटणे या समस्या आजकाल खूप सामान्य झाल्या आहेत. वेळ कमी असल्यामुळे अनेक जण म्हणतात की आम्हाला मोठी पूजा अर्चा करायला वेळ मिळत नाही. पण स्वामींना फक्त तुमचा भाव हवा असतो, दिखावा नाही. नोकरी करणाऱ्यांनी खालील सोप्या उपायांचा अवलंब करावा. ऑफिसमध्ये गेल्यावर किंवा लॅपटॉप सुरू करण्यापूर्वी डोळे बंद करून 3 वेळा स्वामींचे नामस्मरण करा. माझे आजचे काम निर्विघ्नपणे पार पडू द्या, अशी प्रार्थना करा. प्रवासात कानात हेडफोन्स लावून गाणे ऐकण्याऐवजी स्वामींचा जप किंवा तारक मंत्र ऐका. मनामध्ये सतत श्री स्वामी समर्थ मंत्र चालू असू द्या. वेळ मिळेल तसेच रोज श्री स्वामी चरित्र सारामृत मधील किमान एक अध्याय वाचा. जर कामात खूप अडथळे येत असतील तर 11वा आणि 21वा अध्याय विशेष फलदायी मानला जातो. शक्य असल्यास दर गुरुवारी जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात किंवा मठात जाऊन दर्शन घ्या. तिथे बसून 11 माळी जप करा. नोकरीत प्रगती हवी असेल तर आपल्या कमाईतील काही हिस्सा गरिबांना किंवा गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून द्या. स्वामींना अन्नदान अत्यंत प्रिय आहे. फक्त पूजा करणे म्हणजे स्वामी सेवा नाही. स्वामींची सेवा आपल्या आचरणात असली पाहिजे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे वचन तेव्हाच फळते जेव्हा आपण स्वतःचे प्रयत्न 100% प्रामाणिकपणे करतो. कामात कधीही खोटेपणा किंवा आळस करू नका. यश एका रात्रीत मिळत नाही. तुम्ही करत असलेली उपासना आणि तुमचे कष्ट यावर दृढ विश्वास ठेवा. जेव्हा अपयश येईल तेव्हा खचून जाऊ नका. स्वामींनी तुमच्यासाठी याहूनही काहीतरी चांगले ठरवले असेल हा विचार मनात आणा. मित्रांनो, स्वामी समर्थ हे ब्रह्मांडनायक आहेत. ते फक्त एका हाकेच्या अंतरावर आहेत. तुम्ही विद्यार्थी असो किंवा नोकरी करणारे, तुमची प्रामाणिक मेहनत आणि त्याला जोडणारी स्वामींची नामस्मरणाची साखळी हाच यशाचा खरा महामंत्र आहे. आजपासूनच ही सोपी सेवा सुरू करा आणि तुमचे अनुभव आम्हाला नक्की कळवा. अवधूत चिंतन. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.